नमस्कार. आज दिनांक 12 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, वनरक्षक भरतीसाठी, त्याचबरोबर दारूबंदी आणि महाराष्ट्रातील इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न आहे, UNSCच्या 2027-28 कार्यकाळासाठी किती नवीन अस्थायी सदस्यांची निवड करण्यात आली आहे? आता या ठिकाणी पहा, UNSC फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. यामध्ये एकूण किती सदस्य असतात? तर एकूण 15 सदस्य असतात. या 15 पैकी 5 सदस्य हे कायमस्वरूपी किंवा स्थायी असतात, तर 10 सदस्य हे तात्पुरते निवडले जातात, म्हणजेच काय असतात? अस्थायी असतात. आणि मित्रांनो, या अस्थायी 10 पैकी 5 सदस्यांची नियुक्ती 2027-28 या कार्यकाळासाठी करण्यात आलेली आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय सी, 5 सदस्य. आता हे 5 कोणते कोणते आहेत? त्याच्यामध्ये आहे झिम्बाब्वे, त्रिनिदाद अँड टोबॅगो, किर्गिस्तान, पोर्तुगाल आणि ऑस्ट्रिया. ठीक आहे. आता यावरचा पुढचा प्रश्न पाहूयात. यापैकी कोणत्या देशाची UNSCचा अस्थायी सदस्य म्हणून निवड झालेली नाही? आपण काय पाहिले, तर 5 देश आहेत ज्यांची नियुक्ती 2027-28 या कार्यकाळासाठी UNSCचे अस्थायी सदस्य म्हणून झालेली आहे. आता हे 5 कोणते कोणते आहेत आपण पुन्हा एकदा पाहूयात. पहिल्यांदा एक झिम्बाब्वे, दुसरा त्रिनिदाद अँड टोबॅगो, तिसरा किर्गिस्तान, चौथा पोर्तुगाल आणि 5वा ऑस्ट्रिया. अशा प्रकारे 5 देशांची नियुक्ती या ठिकाणी अस्थायी सदस्य म्हणून झालेली नाही. यामध्ये कोण नाहीये? यामध्ये पाकिस्तान नाहीये, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, नवीन अस्थायी सदस्यांचा UNSCचा कार्यकाळ कोणता असणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. नवीन अस्थायी सदस्यांचा UNSCचा कार्यकाळ असणार आहे 1 जानेवारी 2027 ते 31 डिसेंबर 2028, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. काय लक्षात ठेवायचं? 1 जानेवारी 2027 ते 31 डिसेंबर 2028 या कालावधीसाठी या 5 सदस्य देशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, आर्टेमिस 3 मिशनमध्ये सहभागी असलेला इटलीचा अंतराळवीर कोण आहे? या ठिकाणी पहा, आर्टेमिस 3 मिशनमध्ये इटलीकडून लुका परमिटानो हे सहभागी होणार आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 6, ITF अंडर 13 टेनिस क्रमवारीत जागतिक नंबर 1 स्थान कोणी पटकावले? भारताच्या सृष्टी किरण यांनी ITF अंडर 13 टेनिस क्रमवारीमध्ये जागतिक नंबर 1 स्थान मिळवलेलं आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी, सृष्टी किरण. प्रश्न क्रमांक 7, सृष्टी किरणने सलग किती ITF सर्किट ज्युनियर विजेतेपद जिंकले आहेत? मित्रांनो, या ठिकाणी सृष्टी किरणने सलग 5 ITF सर्किट ज्युनियर विजेतेपद जिंकलेली आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे 5. प्रश्न क्रमांक 8, संयुक्त राष्ट्रांनी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय खेळ दिवस कधी साजरा केला? या ठिकाणी पाहायचं आहे. आंतरराष्ट्रीय खेळ दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ प्ले हा संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ कडून साजरा केला जाणारा किंवा पाळला केला जाणारा दिवस आहे, म्हणून याचं उत्तर काय असलं पाहिजे? तर संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ कडून 11 जून हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? इंटरनॅशनल डे ऑफ प्ले म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळ दिवस, म्हणून याचं उत्तर पर्याय बी. फक्त इंटरनॅशनल स्पोर्ट्स डे विचारलं तर या ठिकाणी काय दिलंय? इंटरनॅशनल डे ऑफ प्ले 11 जून आणि इंटरनॅशनल स्पोर्ट्स डे असं विचारलं तर 6 एप्रिल. हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 9, 2026च्या आंतरराष्ट्रीय खेळ दिवसची थीम काय होती? इंटरनॅशनल डे ऑफ प्ले. याची 2026 साली थीम काय होती? प्रोटेक्ट प्ले, प्रोटेक्ट चाइल्डहुड, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार. लक्षात ठेवायचं. 2026च्या आंतरराष्ट्रीय खेळ दिवसाची म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ प्लेची थीम होती प्रोटेक्ट प्ले, प्रोटेक्ट चाइल्डहुड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, फुटबॉलच्या नवीन नियमानुसार गंभीर दुखापत वगळता मैदानाबाहेर उपचार घेत असलेल्या खेळाडूला किती मिनिटांसाठी मैदान सोडावे लागेल? या ठिकाणी पाहायचं आहे. जर एखाद्या खेळाडूला
गंभीर दुखापत नसेल तर फिफाच्या नवीन नियमानुसार तो खेळाडू फक्त 1 मिनिट कोर्टच्या किंवा मैदानाच्या बाहेर थांबू शकतो, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. यापेक्षा जास्त वेळ त्याला कधी मिळेल, जर त्याला गंभीर दुखापत असेल तरच. ठीक आहे, नसेल तर त्याला 1 मिनिटापेक्षा जास्त बाहेर थांबता येणार नाहीये. प्रश्न क्रमांक 11. फुटबॉलमध्ये वादाच्या वेळी प्रतिस्पर्धी खेळाडू बरोबर तोंड झाकल्यास कोणते कार्ड दाखवले जाईल? या ठिकाणी पहा, जर वाद सुरू असेल, फुटबॉल खेळताना भांडण लागलं असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण आपलं तोंड हाताने किंवा कापडानं किंवा शर्टनं झाकत असू तर त्या ठिकाणी आपल्याला रेड कार्ड दाखवलं जाणार आहे, म्हणजे त्या खेळाडूंना. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, लाल कार्ड दाखवलं जाईल. प्रश्न क्रमांक 12. जागतिक दृष्टिदान दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी जागतिक दृष्टिदान दिवस आहे तो 10 जून रोजी साजरा केला जातो, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, जागतिक दृष्टिदान दिवस 10 जूनला साजरा केला जातो. पुढे प्रश्न क्रमांक 13. एका व्यक्तीचे नेत्रदान किती अंध व्यक्तींना दृष्टी देऊ शकते? या ठिकाणी पहा, सामान्यपणे एका व्यक्तीने जर नेत्रदान केलं तर त्याद्वारे कमीत कमी 2 ते 3 व्यक्तींना याचा फायदा होऊ शकतो, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, एका व्यक्तीने नेत्रदान केलं तर 2 अंध व्यक्तींना त्याचा फायदा होईल. पुढे प्रश्न क्रमांक 14. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाचा सलग पंतप्रधान पदाचा विक्रम मोडला? या ठिकाणी पाहायचं आहे, 4398 दिवसाचा विक्रम कोणाचा होता? तर पंडित जवाहरलाल नेहरू होता. आता नरेंद्र मोदी यांनी तो विक्रम मोडलेला आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे पर्याय सी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोडलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. जम्मू काश्मीर आणि लडाखला पूर्व ऋतूंमध्ये जोडणाऱ्या महत्वाच्या बोगद्याचे नाव काय? या ठिकाणी पहा, जम्मू काश्मीरला लडाख सोबत जोडणाऱ्या बोगद्याचं नाव आहे झोजिला बोगदा, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 16. अपेडाने आसाममधील कोणत्या GI टॅग प्राप्त फळाची दुबईला पहिली निर्यात सुलभ केली? आता या ठिकाणी आपण यावर काल प्रश्न पाहिलाय, कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता प्रश्न की आसाममधील तेजपूर या ठिकाणी पिकणाऱ्या लिची या फळाला GI टॅग मिळालेला आहे. आणि मित्रांनो, याद्वारे आपल्या भारतातून म्हणजे आसाममधून दुबईला तेजपूर लिची निर्यात करण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, अपेडानं तेजपूर लिची या फळाची दुबईला पहिली निर्यात केलेली आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनिमय ही नवीन सीमा व्यवस्थापन प्रणाली कोठे सुरू केली? या ठिकाणी पहा, विनिमय नावाची नवीन सीमा व्यवस्थापन प्रणाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली या ठिकाणी सुरू केलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. उत्तर प्रदेश सरकारने ग्रामीण भागात हाय स्पीड इंटरनेटसाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे? मित्रांनो, याचं उत्तर देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. प्रश्न क्रमांक 18 आहे, उत्तर प्रदेश सरकारने ग्रामीण भागात हाय स्पीड इंटरनेटसाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे? जर तुम्हाला याचं उत्तर येतंय तर नक्कीच कमेंट करून सांगायचं. प्रश्न क्रमांक 19. COP31चे आयोजन नोव्हेंबर 2026 मध्ये कोणत्या शहरात केले जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, COP31चं आयोजन 2026 साली अंतल्या या ठिकाणी केलं जाणार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. COP31चं आयोजन अंतल्या या ठिकाणी केलं जात आहे. अंतल्या कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, अंतल्या हे कुठं आहे? तर तुर्की देश माहिती आहे का तुम्हाला? तुर्की देशामध्ये अंतल्या नावाचं हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 20. COP31 मध्ये एकूण ऊर्जेच्या मागणीपैकी विजेद्वारे पूर्ण होणारा वाटा 2035 पर्यंत किती टक्के वाढवण्याचं लक्ष्य आहे? या ठिकाणी पहा, COP31 मध्ये एकूण ऊर्जेपैकी विजेद्वारे पूर्ण होणारा वाटा हा 35% पर्यंत वाढवण्याचं ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. 2035 पर्यंत हा वाटा 35% इतका झाला पाहिजे असं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 21, जगातील सर्वात उंच पाण्याखालील मानवी स्टॅक कोठे तयार करण्यात आला? मानवी स्टॅक म्हणजे काय? तर मानवांचा पिरॅमिड किंवा शिडी. मित्रांनो, या प्रकारची शिडी कुठे करण्यात आली सुरू? तर अंदमान आणि निकोबार बेटामध्ये असलेल्या स्वराज बेटाच्या ठिकाणी हे उंच पाण्याखालील मानवी स्टॅक तयार करण्यात आलेला होता, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, गिनीज विश्व विक्रम नोंदवलेल्या या पाण्याखालील मानवी टॉवरची उंची किती होती? आता मित्रांनो, आपण काय पाहिलं, अंदमान निकोबार बेटांच्या जवळ स्वराज बेटाजवळ जगातील सर्वात उंच पाण्याखालील मानवी स्टॅक उभारण्यात आलेला होता. आणि मित्रांनो, याच धर्तीवर आता या ठिकाणी या टॉवरची उंची किती होती असं विचारलं जाईल, तर उत्तर काय सांगणार? या टॉवरची उंची होती ती 22.3 मीटर इतकी होती, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, प्रियदर्शनी मोफत प्रवास योजना कोणत्या राज्याने मंजूर केली आहे? या ठिकाणी पहा, केरळ या राज्यानं प्रियदर्शनी मोफत प्रवास योजना सुरू केलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे, केरळ. प्रश्न क्रमांक 24, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांसाठीची 2 मुलांची अट रद्द केली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, 2001 पासून मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकरीसाठी जास्तीत जास्त 2 अपत्यांची अट ठेवण्यात आली होती, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? उत्तर असणार आहे पर्याय सी, मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेशनं 2 अपत्य निकष रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 25, मध्य प्रदेश सरकारने 2 अपत्यांचा नियम कोणत्या वर्षी लागू केला होता? आता या ठिकाणी पहा, सरकारी नोकरीसाठी जास्तीत जास्त 2 अपत्य असावी असा नियम मध्य प्रदेश राज्यामध्ये सुरू आहे. आणि मित्रांनो, हा लागू करण्यात आलेला होता 2001 साली, म्हणजे याचं उत्तर पर्याय बी आहे. आणि 2026ला 25 वर्षे पूर्ण होत असून मित्रांनो 2025ला या ठिकाणी हा नियम रद्द करण्यात येत आहे. ठीक आहे, 2026ला हा नियम रद्द करण्यात येत आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त होतात. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.